नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी असो, म्हाडा लॉटरी असो, जशी आपल्याला जी सोशल मीडिया वृत्तपत्राद्वारे जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. जस्ट आज आपल्याकडे अशी बातमी आलेली आहे, की जी म्हाडा मंडळ आहेत, कोकण म्हाडा मंडळाची 8,000 घरांची लॉटरी निघणार आहेत. ते फॉर्म कधी निघणार आहेत, रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार आहे, त्याची सोडत कधी असणार आहेत आणि यामध्ये कोणती लोकेशन असणार आहेत, जसे की ठाणे, कल्याण, डोंबिवली, त्यानंतर नवी मुंबईमधील काही लोकेशन, ह्या लोकेशनची घरे असणार आहेत. 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना आणि जी म्हाडा स्वतः घरं बांधत असते ती घरे, म्हणजे अशी सर्व 8,000 घरांची लॉटरी निघणार आहे. या लॉटरीच्या माहितीसाठी, प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जशी आपल्याला जाहिरात निघणार आहे त्याची माहिती आपण तुम्हाला या युट्यूबद्वारा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आज जी माहिती आलेली आहे 8,000 घरांची, यापूर्वी सुद्धा ज्या लॉटऱ्या निघालेल्या आहेत 5 ते 6 महिन्यापूर्वी, जसे की सिडको लॉटरी 4,508 घरांची, त्यानंतर सिडको लॉटरी 16,876 घरांची, पुणे म्हाडा लॉटरी, त्यानंतर मुंबई म्हाडा लॉटरी. या लॉटरीचा निकाल लागलेला नाही. खूप सारे लोक कमेंट करतात की सर या लॉटरीचा निकाल कधी लागणार आहे. तर बघा, आचारसंहिता असल्यामुळे ही लॉटरीचे निकाल लागलेले नाही. पण आता आचारसंहिता संपलेली आहे. या लॉटरीचा निकालासाठी तयारी सुरू आहेत. जशी आपल्याला माहिती येईल, जेव्हा कधीही जाहिरात निघणार आहेत किंवा सोशल मीडियामध्ये पेजला त्यांच्या जाहिरात येणार आहेत, जशी माहिती आली तशी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तर आज आपल्यामध्ये जी 8,000 घरांची जी लॉटरी निघणार आहेत, या लॉटरीची माहिती आपण पाहणार आहोत. चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. आजच्या दैनिक वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे, की म्हाडाच्या 8,000 घरांसाठी सोडत. ऑगस्ट अखेरीस जाहिरात, 20% योजनेतील सर्वाधिक 5,000 घरांचा समावेश. बघा, यापूर्वी जी कोकण म्हाडा मंडळाची जी लॉटरी निघालेली होती, यामधील जे प्राईम लोकेशन होते, जसे की सानपाडा, त्यानंतर नेरूळ रेल्वे स्टेशन, दिघा, ह्या प्राईम लोकेशनची घर होती. या लोकेशनमध्ये करोडो रुपये किमतीची घरे ही आपल्याला 20 ते 25 लाख रुपयामध्ये मिळालेली होती, जी मागच्या वर्षीची लॉटरी निघालेली होती. आता याच 20% सर्वसमावेशक योजनेमध्ये 5,000 घरांचा समावेश होणार आहे. म्हणजे ही चांगली संधी आहे आपल्याला, ज्या म्हाडाच्या 8,000 घरांसाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर, याच्यामध्ये आपल्याला घर जर घ्यायचं असेल तर. म्हाडाच्या माध्यमातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली येथे वसई विरार या घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या महानगर प्रदेशातील MMR अंदाजे 8,000 घरांची सोडत काढण्याचा या दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे आता ही घरांची जुळवाजुळव सुरुवात झालेली आहे. टोटल 8,000 घरे असणार आहेत. म्हणजे कोणत्या लोकेशनला किती घरांची लॉटरी निघणार आहे, हे त्यांची जुळवाजुळव सुरू आहे. अंदाजे 8,000 घरांची सोडत काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. घरांची शोधाशोध सुरू असून लवकरच घरांची संख्या निश्चित करून ऑगस्ट अखेरीस अंदाजे 8,000 घरांची सोडत काढण्याचे कोकण मंडळाचे नियोजन आहे. म्हणजे पुढील महिन्यात ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटी ही 8,000 घरांची लॉटरी निघणार आहेत. ऑगस्ट अखेरीस नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू करून सप्टेंबर अखेरीस या ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे ऑगस्ट मध्ये जाहिरात येणार आहे, सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत आणि ऑक्टोबर मध्ये या लॉटरीची सोडत निघणार आहे, असं त्यांचं नियोजन सुरू आहे म्हाडा ऑफिसमध्ये. कोकण मंडळाने ऑक्टोबर 2025 मध्ये 5,354 घरांसाठी सोडत काढली होती. तर एप्रिल 2026 मध्ये पुन्हा सोडत काढली जाईल असे जाहीर करण्यात आलेले होते. 2026च्या लॉटरीमध्ये सुद्धा म्हाडा मंडळाची जी 20% सर्वसमावेशक योजनेची घरे असतात, जे प्रायव्हेट बिल्डर घर बांधत असतात, त्यामधील जी घरे ही आपल्याला म्हाडाला द्यावी लागतात. म्हणजे प्रायव्हेट बिल्डर देत असतात आणि म्हाडा त्या घरांची जुळाजुळव करून त्याची लॉटरी काढत असते आणि मार्केट रेट पेक्षा आपल्याला ही घरे स्वस्त दरामध्ये मिळत असतात. मात्र एप्रिलमध्ये सोडतीची घोषणा झाली नाही. इच्छुकांची प्रतीक्षा लांबली. परंतु कोकण मंडळाने सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार मंडळ सुद्धा तयारीला लागलेले आहेत. एप्रिलमध्येच या घरांची जाहिरात येणार होती, पण काही कारणांमुळे ही सोडत आता सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये आणि ऑगस्ट मध्ये जाहिरात होणार, असं त्यांचं नियोजन सुरू आहे. ठाणे, वसई विरार, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या क्षेत्रात 20% सर्वसमावेशक योजनेतील विकासकांकडून घरे उपलब्ध करून घेण्याच्या कामाला वेग देण्यात आलेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं,
की कोकण मंडळामधील जे लोकेशन असतात, जो त्यांच्या अंडरमध्ये जो भाग येतो, जसे की ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई. नवी मुंबईमधील सुद्धा या लोकेशनची घरे येथे देण्यात आलेली होती मागच्या वर्षी. यावर्षी सुद्धा तिथे येणाऱ्या लॉटरीमध्ये लोकेशनची घरे असणार आहेत. दरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील 20% योजनेतील अंदाजे 10,000 घरे मंडळाला उपलब्ध झाली नसल्याची माहिती नुकतीच मंडळाच्या एका अभ्यासातून समोर आलेली आहे. म्हणजे आणखी काही घरे जे विकासकांकडून मिळत असतात, त्यांच्याकडून अजून घरे उपलब्ध करून झालेली नाही, तरी पण ते तयारीला लागलेले आहेत. विकासकांनी ही घरे लाटल्याचा आरोप होत असून विकासक व संबंधित महानगरपालिकांकडून 20% योजनेतील घरे मंडळाला देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे यावरून स्पष्ट झालेले आहे. म्हणजे जे विकासकांकडून 20% जी समावेशक घरे जी म्हाडा मंडळाला देत असतात, ते सुद्धा त्यांच्याकडून अजून देण्यात आलेली नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. या अनुषंगाने आता मंडळाने सर्व महानगरपालिकांकडे घरे देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार महिनाभरात मोठ्या संख्येने 20% योजनेतील घरे मंडळाला उपलब्ध होणार आहे, अशी शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. विकासकांकडून जरी घरे उपलब्ध झालेली नसली तरीही त्यांच्याकडून घरे उपलब्ध करून घेण्याचं म्हाडा मंडळ हे त्यांच्या अनुषंगाने म्हणजे त्यांच्या परीने तयारी करत आहे. जेणेकरून जास्तीत जास्त घरे उपलब्ध व्हावी आणि जास्तीत जास्त घरांची ही लॉटरी तिथे काढण्यात यावी. सध्या कोकण मंडळाकडे 20% योजनेतील अंदाजे 1,000 घरे उपलब्ध असून यात आणखी अंदाजे 4,000 घरांची भर पडण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांच्याकडे जो डाटा आहे त्या डाटांमध्ये 1,000 घरे आहेत, पण आणखी 4,000 घरे जर उपलब्ध झाली तर ही लॉटरी आहे ही खूप मोठी घरांची लॉटरी निघणार आहे, असं आपल्याला सांगता येते. त्यानुसार 20% योजनेतील अंदाजे 5,000 घरांचा म्हाडाचा इतर योजनेतील अंदाजे 3,000 घरे मिळून एकूण 8,000 घरांची लॉटरी काढल्याची अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांनी दिलेली आहे. डॉक्टर विशाल राठोड सर जे कोकण मंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा जे वृत्तपत्र सोशल मीडिया आहेत त्यांना ही बातमी दिलेली आहे की 20% सर्वसमावेशक योजनेची 5,000 घरे आणि जी कोकण मंडळ म्हणजे जी कोकण म्हाडा जी घरं बांधत असतात ती 3,000 घरे अशी एकूण 5,000 घरांची लॉटरी निघणार आहे. कोणत्या ठिकाणची घरे असणार आहेत ते पण त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये सांगितलेली की मुंब्रा, विरार, पाचपाखडी, कल्याण, अंबरनाथ, नवी मुंबई, मुंबईसह अनेक ठिकाणांच्या 20% योजनेतील घरे सोडतीत समाविष्ट असतील. 30 चौरस मीटर ते 60 चौरस मीटर दरम्यानच्या क्षेत्रफळाची अल्प उत्पन्न गटातील घरे असण्याची शक्यता आहे. म्हणजे 30 चौरस ते 60 मीटरच्या याच्यामध्ये ही घरे उपलब्ध असणार आहेत. माडा गृहप्रकल्पातील चितरसळ, मानपाडातील अंदाजे 500 घरं, बारकुम मधील अंदाजे 350 घरे आणि विखरलेले असे अंदाजे 2,000 घरांचा सोडतीत समावेश असेल. म्हणजे या लोकेशनची घरं असणार आहेत ही कन्फर्म आहेत. जसे की चितरसळ मानपाड्यामधील 500 घरं, बाळकुम मधील 350 घरं आणि विखरलेले जे सदनिकात तेथील 2,000 घरांचा समावेश या लॉटरीमध्ये करण्यात येणार आहे. चितळसर मधील घरे उत्पन्न गटासाठी असतील आणि घरांचे क्षेत्रफळ अंदाजे 340 चौरस फूट असेल. चितळसर मधील जी घरे येथे सांगण्यात आलेली आहेत तेथील ते घराचा जो चौरस मीटर आहेत हे 340 मीटर असणार आहे. बाळकुम मधील मध्यम उत्पन्न गटातील 700 चौरस फुटांची घरे असतील. बाळकुम मधील जी घरांची आहेत ही 700 चौरस फुटांची असणार आहे. सोडतीचे उपलब्ध होणाऱ्या घरांचा शोध पूर्ण करून त्याची संख्या निश्चित करण्यात येईल आणि ऑगस्ट अखेरीस अंदाजे 8,000 घरांची लॉटरी निघणार आहेत असे आणि त्यांची ऑगस्ट मध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल असे आपल्याला ते जी बातमी आली आहे सोशल मीडिया वृत्तपत्राद्वारे ती बातमी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. या लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी जी कागदपत्र असतात त्यांचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. या लॉटरीसाठी फॉर्म कसा भरतात त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. म्हणजे जेणेकरून जेव्हा लॉटरी निघते तेव्हा लॉटरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचण येतात. काहींचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल हे सक्सेसफुल होत नाही म्हणजे व्हेरीफाय होत नाही. काहींचं पॅन कार्ड, आधार कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, बारकोडवाला लागते. ही सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक देण्यात आलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आज बघितलेला आहे. व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट तुमच्यापर्यंत हे येत जातील. भेटू असा नेक्स्ट व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.